राजावाडी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आंदोलन केलं। राम कदम आपल्या बरोबर आहेत। आंदोलनाचं नावच मुळात तोडफोड आंदोलन, भिकारवाडी हॉस्पिटल, ही सगळी स्टंटबाजी वाटत नाही का तुम्हाला? मला सांगा सुवर्ण, या हॉस्पिटलचं नाव काय? राजावाडी। राजासारख्या आहेत का सुविधा इकडे? इथे सुविधा आहेत भिकाऱ्यासारख्या, म्हणून या हॉस्पिटलचं नाव मी भिकारवाडी म्हटलं। आणि मी तोडफोड काही पेशंटना त्रास द्यायला किंवा डॉक्टर्सना त्रास द्यायला तोडफोड करणार नव्हतो। मी तोडफोड प्रशासनाची करणार होतो, कारण इथे डॉक्टर्स नाही आहेत, कोणीतरी एक जण जबाबदार आहे ना, का नाही आहे जबाबदार? इथे नर्सेस कमी आहेत, कोणीतरी एक जबाबदार आहे ना। मग हा जो जबाबदार माणूस आहे, त्या एकामुळे त्या सगळ्या पेशंटना त्रास होत असेल तर काय केलं पाहिजे? मी जर त्या माणसाला मी 3 वेळा येऊन सांगितलं, त्याने ऐकलं नाही, जर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याची जो तोडफोड करायला आलो, काय चुकलं माझं? तुम्ही आलात त्यावेळी फटाके वाजवण्यात आले, अनेक पेशंट्सना यामुळे त्रास झाला, हे सेलिब्रेशन आहे असं वाटतं तुम्हाला? मुळात ते फटाके हॉस्पिटलमध्ये वाजवले नाहीत सुवर्ण, ते फटाके बाहेर रोडवर वाजवले आणि ते फटाके झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी वाजवले। राजावाडीमध्ये ज्या माणसाकडे पैसे नाहीत, गरीब आहे, जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही, तो येतो राजावाडीत। श्रीमंत माणूस येत नाही, मग त्या गरिबांनी जायचं कुठे? शब्दांचे खेळ आपण खूप छान करताय। आपण ज्यावेळी आला त्यावेळी अँब्युलन्सचा जवळपास 20 एक अँब्युलन्सचा ताफा त्यासाठी आला होता। आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स आल्या तर त्या अत्यंत तातडीच्या पेशंटसाठी यायच्या, पण आपल्या ताफ्याबरोबर आलेल्या अँब्युलन्स या जणू काही सेलिब्रेशनसाठी आल्या आहेत अशा स्वरूपात त्या होत्या। याला आपण काय म्हणायचं? सुवर्ण, हा तुमच्या विचारण्याचा दृष्टिकोन आहे। मुळात सगळे अँब्युलन्सवाले या आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। माझ्याकडे जवळजवळ 150 पेक्षा जास्त अँब्युलन्सवाले या आंदोलनात सहभागी होतो, स्वतःहून सहभागी झाले। मी त्यांना नाही म्हणून सांगितलं, मी म्हटलं तुम्ही जर आंदोलनात सहभागी झालात तर पेशंटना त्रास होईल, पण तरी देखील काही अँब्युलन्सवाले स्वतःहून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। धन्यवाद। आपण पाहिले राम कदम यांनी आज जे काही आंदोलन केलं, या आंदोलनामुळे रुग्णांना कदाचित भविष्यात काही प्रमाणात फायदा तर होईल, पण ते ज्या पद्धतीत केलं गेलं त्याबद्दल मात्र अजूनही विश्लेषण सुरूच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सुवर्णा दुसाने जगदाळे, IBN लोकमत, मुंबई।